सर्वांना माझा नमस्कार. आम्ही आणि माझ्या मित्रांनी मिळून हा प्रोजेक्ट बनवला आहे. ह्या प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट फार्मिंग. आमच्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर विद्यालय आहे. तर ही समस्या कोणाला येते? ही समस्या शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी देताना व औषध व कीटकनाशके जी औषधे माणसाच्या शरीरासाठी धोकादायक आहेत ती मारताना त्यांना ही अडचण येते. हा प्रकल्प ही समस्या कशी सोडवतो? जेव्हा शेतात कोरडावा पडतो तेव्हा किती प्रमाणात व केव्हा पाणी लागणार आहे याप्रमाणे हे मोटार शेतात पाणी सोडते व त्यात कीटकनाशके व रसायने इत्यादी त्या पाण्यात मिसळून ते पाणी शेतात जाते. तर शेतामध्ये हा एक सेन्सर लावलेला आहे. सेन्सरमध्ये ती जमिनीचे ओलावा तपासतो आणि जर का त्याला समजले की ओलावा कमी आहे तर हिकडचे सगळे सेन्सर किंवा यंत्रणे चालू होतात आणि ते पाण्याच्या जी आपली टाकी आहे त्यातील असलेली ही वॉटर पंपिंग मोटारला चालू करतात आणि ही वॉटर पंपिंग मोटार हे मिक्सिंग टँकमध्ये पाणी पोचवते आणि ते जागेवर ह्यात जातं. आणि जर का शेतकऱ्यांना पिकामध्ये औषध मारायचे असेल तर फक्त इथून ही सिस्टीम चालू केल्यास ह्यामध्ये जे फर्टिलायझर टँक आहे त्यामध्ये फर्टिलायझर असल्या कारणानं ते मिक्सिंग टँकमध्ये मिक्स होऊन डायरेक्टली शेतात पोचते. लागणारे साहित्य: सॉईल मॉइश्चर सेन्सर, रिसिव्हर, 5 व्होल्ट रिसिव्हर, वॉटर बॉटल, ट्यूब्स, 2 वॉटर पंपिंग मोटार, 2 टँक्स, 1 बॅटरी and 1 battery station and cardboards. प्रकल्पाचे परिणाम: पाण्याची बचत होते, शेतातील सुपीकता वाढते. परत या प्रकल्पाचे फायदे काय? तर पहिला फायदा आहे पाण्याची बचत होते. स्वयंचलित सिंचन प्रणाली आहे. शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचतो. पिकांची सुपीकता व पिकण्याची क्षमता ही वाढते आणि फर्टिलायझर किंवा आपले जे औषध आहेत त्यांच्यापासून पसरणारे किंवा नवीन निर्माण होणारे जे आजार आहेत त्यांचे प्रमाण कमी होते. आम्ही तुम्हाला हा प्रकल्प कसे काम करतो हे सांगणार आहे. सीड प्रोटेक्शन सिस्टीम आहे. स्वराज इथं सांगणार आहे की हा प्रकल्प कसा काम करतो. सीड प्रोटेक्शन म्हणजे आपले कांदे किंवा जी पिकं आपण वाळायला घालतो त्या शेतकरी समजा घरी नाही आहे तर पाऊस येऊन पिकं खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आम्ही इथं ट्रान्सपरंट कागद लावलेला आहे. त्यामुळे काय होतं पिकांना सूर्याचे ऊन पण भेटतं आणि ते पाऊस आला तरी पिकं ओले होण्याची क्षमता कमी असते. हे बटन ऑन केल्यावरती पॉवर पूर्ण ह्याच्यात पसरते. इथे आपण बघू शकतो 2 लाईट लागलेल्या आहेत म्हणजे रेड म्हणजे मातीची सुपीकता भरपूर चांगली आहे. आणि जर का ही मातीची सुपीकता कमी आहे तर इथं हा सेन्सर मोटारला ऑटोमॅटिकली ऑन करेल. जसं की इथे लाईट चेंज होते. एकच लाईट लागणार आणि हे मोटार रेड अलर्ट देऊन बॅटरी ऑन करून ह्या टँकमध्ये पाणी मिक्स होऊन शेतात जाते. ह्या टँकमध्ये फर्टिलायझर टँक नाव आहे आणि ह्या टँकमध्ये जी औषधं असतात ते पाईपाद्वारे हे कंटेनरमध्ये मिक्स होऊन डायरेक्टली शेतात जातात. शेतात गेल्यावरती शेतात पिकांना बराबर फर्टिलायझर मिळते आणि शेतकऱ्यांना त्यापासून होणाऱ्या त्रासापासून किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेपासून ही सुटकारा मिळतो. मध्ये पाणी पण जातं आणि हे फर्टिलायझर मिक्स होऊन देखील त्यात पोचतात.